बरोबर आहे का नाही? असं डबल ढोलकी का बनतात? हा, काही काही लोकांचा स्वभाव डबल ढोलकी असतो, कळतंय ना तुम्हाला? हा, आपल्याकडे काय सांगतात दुसऱ्याकडे काय सांगतात, बरोबर आहे का नाही? आपल्याकडे रडून ऐकून घेतात, दुसऱ्याकडे हसून सांगतात. हा लोकांचा स्वभाव आहे. मायबाप, गाडीतून येत असताना एक वाक्य वाचलं मी, कळलं तर बघा. या जगाच्या पाठीवर माणूस आणि रुद्राक्ष एकमुखी भेटणं अवघड आहे. कळतंय ना तुम्हाला? समजून येत नाही लोक आपल्या जवळ राहून कधी खेळ करतील याचा भरोसा नाही. अहो, लोकांचा स्वभाव आहे बदलणं मायबाप, लोक कंडिशन नुसार बदलतात, बरोबर आहे का नाही ताई? बोलत चला. चहात माशी पडली, तुम्ही काय करतात? बोला बोला, फेकून देतात. आणि तुपात माशी पडल्यावर बोला बोला, माशीला फेकतात, बरोबर आहे का नाही? नुसतं फेकतात नाही, नाही, अगोदर चोखतात. हा, त्याला मक्खी चूस म्हणतात. मक्खी म्हणजे माशी आणि चूस म्हणजे चोखणे. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया नाही गेलं पाहिजे. बचत गट म्हणजे साधं नाही. हा, सासूबाई सुनबाईला म्हणते, पोरी तुपाच्या भांड्यात माशी पडली ना, ती माशी बाजूला कार आणि तुपावर पाणी मार, जागेवर फिल्टर. हा ताई, माझा प्रश्न आहे तुम्हाला, चहात माशी पडली, तुम्ही चहा फेकून देतात आणि तुपात माशी पडल्यावर तूप फेकत नाही, असं का? ते म्हणाल ताई सोपं उत्तर आहे, चहा 5 रुपयाचा आहे, फेकायला परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकायला परवडतं, बरोबर आहे का नाही? कंडिशन नुसार लोक बदलतात. दादा, तुमच्याकडे जर मोठी गाडी असेल, अंगावर चांगला कपडा असेल, डोक्यामध्ये कांजीची टोपी असेल, लोक रामराम केल्याशिवाय राहत नाही. पण ताई, तुमच्या अंगावर चांगली साडी नाही, अंगावर सोनं नाही, मागे ओढून सुद्धा पाहात. हा लोकांचा स्वभाव आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, स्वभाव